नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या क्षणाची अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती बोलावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 23 सप्टेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश, पंजाबसह 7 राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. तो कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणणं हा या बैठकीतला मुख्य मुद्दा असेल. तसंच अर्थकारणाला गती देण्याच्या मुद्द्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती कळतेय. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. प्रशांत, अधिक अपडेट या बैठकी संदर्भातली. महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलली आहे. देशामध्ये जी कोरोनाची परिस्थिती आहे, जसं तू सांगितलं, देशात अनेक ठिकाणी कोरोना हा प्रकोप वाढलेला आहे. महाराष्ट्र देखील त्याच्यात अत्यंत महत्वाचा आहे. यापूर्वी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात बैठक बोलली होती. त्यानंतर ही जवळपास तीन महिन्यांनी ही बैठक होते. या बैठकीमध्ये खास करून महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप अजून वाढत आहे. देशाचे प्रमुख 5 राज्य आहेत ज्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, मुंबई, पुणे आणि यासारखे जे भाग आहेत, कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोना वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या बैठकीमध्ये कोरोनाला कसं नियंत्रित करायचं ही चर्चा आहे संपूर्ण देशात, की कोरोनाची दुसरी लाट येण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होईल. आणि या लाटेमुळे ज्याबद्दल तुम्ही उल्लेख केला स्वाती, तसं तुम्ही म्हटलं की यामुळे देशाची आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून कुठेतरी कोरोना नियंत्रित करायचा असा प्रयत्न पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने होणार आहे. स्वाती, अगदी. आणि सकारात्मक काहीतरी निष्पन्न या बैठकीतून होईल अशी आशा करूया. त्या बैठकी संदर्भातील अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी आहे शिवसेनेच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी मरीन लाईन्स परिसरात होणाऱ्या बदलासंदर्भात. जागतिक वारसा असलेलं मुंबईतलं मरीन लाईन्स या ठिकाणाचं आता रूप बदलतंय. तर दुसरीकडे मरीन लाईन्सच्या मुद्द्यावरून भाजप विरुद्ध शिवसेनेचा नवा संघर्षही सुरू झालाय. मुंबईची मुख्य ओळख असणाऱ्या मरीन ड्राईव्हवर कोस्टल रोडच्या कामासाठी मोठी तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे ऐतिहासिक क्वीन्स नेकलेसच्या सौंदर्यात मोठी बाधा येणार आहे. आणि याचवरून भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेला जोरदार लक्ष केलंय. कोस्टल रोड हा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि त्यासाठी मुंबईतल्या सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक परिसराची मोठी तोडफोड होणार आहे. आणि मोठ्या प्रमाणावर परिसराचा कायापालट होणार आहे. तर नुकतीच पारसी गेट परिसराचीही तोडफोड करण्यात आली आहे. तसंच कोस्टल रोडला पर्यावरणवाद्यांकडून देखील मोठा विरोध सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचं हे ड्रीम प्रोजेक्ट दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. तर आशिष शेलारांनी या संदर्भात काय ट्विट केले ते आपण बघूयात. केंद्राच्या पुढाकारानं पर्यावरणपूरक LED दिवे मुंबईत लावले गेले, तेव्हा काही जणांनी मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थैथयाट केला. अखेर झालं काय, तर शोभा वाढली. पण आता क्वीन्स नेकलेसची माळ हे तोडून टाकताय. क्वीन्स नेकलेसच राहणार नाही त्याचं काय. आता पारसी गेटही तोडला. समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार, परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही काय करताय ते पुण्य आहे का? आम्ही पर्यावरणपूरक दिवे लावले ते पाप. झालं ना तुमचं दुटप्पीपणा. मुंबईचे बेगडी प्रेम उघड. मरीन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या ढोंगीपणाचा गाळ दिसला ना, असं म्हणत अशा पद्धतीची एक प्रकारे टीका आशिष शेलारांनी केली. देशातून परदेशातून लोक क्वीन नेकलेस मरीन ड्राईव्हवर बघण्यासाठी येतात. गत काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला केंद्र सरकारच्या योजनेमधून LED बल्ब या क्वीन नेकलेसवर लावण्याचा कार्यक्रम ज्या वेळेला झाला, त्यावेळेला रंग बदलतोय. पर्यावरणपूरक त्या पद्धतीचे बल्ब असले तरी आम्हाला ते मान्य नाहीत. सौंदर्यामध्ये कुठेतरी खंड पडतो अशा पद्धतीने ओरडणारी हीच शिवसेनेची मंडळी ज्या वेळेला आज सरकारमध्ये आली, त्यानंतर तर चक्क त्यांनी क्वीन नेकलेसचा 1 किलोमीटरचा भाग हा आता तुटणार, खंडित होणार, बाजूला पडणार, ते नेकलेस तुटून जाईल अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. समुद्रामध्ये सुद्धा कोस्टल रोडच्या निमित्ताने जो भराव केला, त्यात अधिकचा भराव कोणासाठी केला आहे, ती जागा कोणाला देणार आहेत, त्याने सौंदर्यात वाढ होणार आहे की सौंदर्य कमी होणार आहे याचं उत्तरही देत नाही आहेत. आणि म्हणून आपण केलेलं पुण्य, दुसऱ्याने केलेलं पाप, अशा पद्धतीच्या अहंकारी प्रवृत्तीने काम करणारे ठाकरे सरकार
मुंबईच्या सौंदर्यावर घाला का घालताय? क्वीन नेकलेस मधला 1 किलोमीटरचा भाग खंडित का करताय? अधिकची जागा भराव का करते? या सगळ्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि यानंतर आता बातमी आहे मनसेच्या गोटातून. प्रत्येक वेळी मारलंच पाहिजे असं नाही, कधी कधी लोकशाही मार्गाने देखील आंदोलनं करावी लागतात, असं वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय. लवकरच लोकल ट्रेनमध्ये जाऊन सविनय कायदेभंग करणार असल्याचं त्यांनी नवी मुंबईत सांगितलं. या आंदोलनातून सरकारला जाग यावी हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलंय. त्यामध्ये केंद्र सरकार जर खासगी डॉक्टरांना विमा कवच देत असेल तर राज्य सरकार असं कवच का देत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. हे आंदोलन अतिशय सोपं आहे, सरळ आहे, साधं आहे. आपल्याला आठवत असेल की ब्रिटिशांच्या विरोधात आपण इतिहास वाचला असेल तर महात्मा गांधींनी सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, सविनय कायदेभंग केला होता की जे जुलमी कायदे आहेत तो कायदा मोडायचा आणि आम्ही आमचाही आंदोलनाचा तोच प्रकार आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसू, जो का फाईन असेल फाईन भरायला आम्ही तयार आहोत. आणि आता तमाम पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं वयोमर्यादेमध्ये मोठा बदल केलाय. आता 5.5 वर्षांच्या मुलाला देखील पहिलीसाठी प्रवेश मिळणार आहे. 31 डिसेंबर पर्यंत जन्मलेल्या मुलांनाही आता पहिलीसाठी प्रवेश घेता येईल. त्यामुळे 31 डिसेंबर पर्यंत मूल 6 वर्षांचं झालं असेल तर जून पर्यंत प्रवेशासाठी वाट बघावी लागणार नाहीये. त्यामुळे 5.5 वर्षांपर्यंतच्या मुलांनाही पहिलीसाठी प्रवेश मिळू शकणार आहे. मात्र त्यामुळे अवघ्या 5.5 वर्षाच्या मुलावरती शिक्षणाचा भार पडेल. त्यामुळे आता पालकांकडून या निर्णयाचं कशा पद्धतीनं स्वागत होतंय हे देखील महत्त्वाचं आहे. काही पालकांचीच खरं तर अशी इच्छा होती. 2020-21च्या शैक्षणिक वर्षासाठी या नियमात बदल करण्यात येणार आहे. आणि त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांना आता लोकल ट्रेननं प्रवास करता येणार आहे. खासगी सहकारी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पण एकूण कर्मचारी संख्येच्या केवळ 10% कर्मचाऱ्यांनाच हा प्रवास करता येणार आहे. सरकारकडून QR कोड मिळेपर्यंत बँकेचं ओळखपत्र दाखवून त्यांना प्रवास करता येईल. पश्चिम आणि मध्य रेल्वेवर प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं APMC कायदा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरुद्ध नवी मुंबई मनसे आक्रमक झाली आहे. मनसेनं नवी मुंबईतील APMC मुख्यालयावर मोर्चा काढला. खांद्यावर घोंगडी आणि काठीला घुंगरू बांधत प्रशासनाला नारळ देऊन हे आंदोलन करण्यात आले. शेतकरी, माथाडी आणि व्यापारी या कायद्यामुळे उद्ध्वस्त होणार आहेत. त्यामुळे मनसेनं हा निषेध व्यक्त केलाय. शेतकरी विरोधी कायदा रद्द केला नाही तर चक्का जाम करण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विरोधात काठी आणि घुंगरू हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. APMCमध्ये जो नवीन कायदा ह्या महाराष्ट्र शासनाला अंधारात ठेवून केंद्र शासनाने स्वतःचं दबावतंत्र तयार करून जो केलेला आहे, तो अंमलात आणलेला आहे, तो आमच्या शेतकरी बांधव, माथाडी बांधव, व्यापारी बांधव आणि वाहतूकदार यांच्या हिताचा नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये शेतकरी बांधवांच्यासाठी आम्ही आज हा निषेध मोर्चा, काठी आणि घुंगरू हा निषेध मोर्चा केंद्र सरकारच्या विरोधात आज इथे काढलेला आहे. बघूयात पुढची बातमी. भिवंडीत उड्डाण पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होण्याआधीच भाजप आमदारानं या पुलाचं उद्घाटन केलंय. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पुलाचं ऑनलाईन उद्घाटन करणार होते, पण त्याआधीच भाजप आमदार महेश चौगुले यांनी कार्यकर्त्यांसह या पुलाचं उद्घाटन केलंय. एकंदरीतच यामुळे शिवसेना आणि भाजपमधला राजकीय संघर्ष पुन्हा वाढणार असल्याचं स्पष्ट होतंय. ज्यांनी काम केलंय या क्षेत्रातलं त्यांचाच फोटो नाही, म्हणजे डायरेक्ट त्यांनी आपसमध्ये काय करून घेतलं, म्हणजे एवढं पण हे नका करू. कारण का हे ब्रिज मान्य देवेंद्र फडणवीसजींनी ओपनिंग केलेली होती
भूमिपूजन केलं होतं आणि त्याच्यात भूमिपूजन आम्ही आणण्यात आणि करण्यात आमचा पण काहीतरी थोडासा रोल आहे. आम्ही काय बोलत नाही पूर्ण आहे, पण आमचा रोल आहे, आमच्या पार्टीचा रोल आहे. तरी पण आम्ही इथं आमदार असून आम्हाला इथं कोणी विचारलं हे नाही केलं आणि जाणून बुजून या ठिकाणी नागरिकांना भेटी सरले जातं. जाणून बुजून 1.5 महिना लोकांना हे करत आलं, चालू केला, बंद केला आणि मुख्यमंत्री साहेबांना वेळ नाही, फक्त ऑनलाईन बुक हे करायची, भूमिपूजन करायची, म्हणजे त्यासाठी 1.5 महिना लावला. आणि आता मुंबईकरांना सावध करणारी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसारख्या आपण बघतो गजबजलेल्या शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग जो आहे तो वाढू लागलेला आहे. कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती वाढू लागल्याचं बघायला मिळतंय. अनलॉक सुरू झाल्यापासून या रुग्णसंख्येच्या वाढीनं उचल खाल्ली आहे. त्यातही मुंबईचा पश्चिम भाग हा जास्त रुग्णसंख्या असलेला भाग आहे, कारण या भागात बाजार, औद्योगिक केंद्र, कार्यालय जास्त असल्यानं लोक सतत एकमेकांच्या संपर्कात येत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे पश्चिम उपनगरातील अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरिवली या परिसरात गेल्या 15 दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढीनं मोठा टप्पा गाठलाय. तर मुंबईतली कोरोना बाधितांची संख्या आत्ता 1,80,000च्या पार गेली. तर आत्तापर्यंत 8,372 रुग्णांचा कोरोनानं बळी गेलाय. पहिलं कारण म्हणजे आता आपण अनलॉकिंग आपण करतो आहे हळूहळू, म्हणजे पूर्ण आपण बरेचसे क्षेत्र आपण खुली केलेली आहेत. स्थानिक बाजार असतील किंवा मग दुकानं असतील किंवा आणखी लोकांचे ऑफिसेस असतील, सगळ्या ठिकाणी आपण अनलॉकिंग केलं. फक्त 3 गोष्टी सोडल्या, एक तर रेस्टॉरंट आहेत किंवा आपले सिनेमा थिएटर आहे आणि शाळा आहे. 3 गोष्टी सोडल्या तर बाकी बहुतांश आपण ओपन आता केलेले आहे, काही प्रमाणात म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये. हा एक जवळपास आता आपण 7,000 8,000पर्यंत टेस्टिंग करायचं, आता आपण 14,000 15,000पर्यंत आपण दररोज जातो आहे. म्हणजे जवळपास 90% ते 100% आपण टेस्टिंग आपण वाढवलेलं आहे. आणि यानंतर बातमी आहे अंबरनाथमधून. अंबरनाथ शहरातील डम्पिंग फुल झाल्यानं मोठी कचरा कोंडी झाली आहे. कचऱ्यानं भरलेल्या गाड्यांना कचरा टाकण्यासाठी जागाच नसल्यानं डम्पिंगच्या बाहेर गाड्यांची रांग लागली आहे. तर काही कचरा तर महामार्गावरती आलाय. परिणामी रहिवाशांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. शहरात तयार होणारा 120 मेट्रिक टन कचरा या डम्पिंगवर आणून टाकला जातोय. महत्त्वाचं म्हणजे या डम्पिंगवर कचरा टाकण्याची क्षमता ही 5 वर्षांपूर्वीच संपली आहे. मात्र तरी देखील इथे दररोज कचरा टाकला जातोय. दरम्यान हे डम्पिंग हटवण्यासाठी अनेकदा आंदोलनं देखील झाली आहेत. मात्र अद्याप अंबरनाथमधील डम्पिंगवर कोणताही पर्याय किंवा तोडगा पालिकेकडून काढण्यात आलेला नाहीये. त्यामुळे रहिवाशी हे आता संतप्त झालेत. यानंतर बातमी आहे कल्याणमधून. कल्याणमध्ये एका कुटुंबाला मारहाण करून दागिने लुटण्यात आले आहेत. सापर्डे परिसरात राहणारे भुजंगराव कांबळे यांच्या कुटुंबासोबत कारमधून नगरला लग्नासाठी ते चालले होते. तर रात्री एका अरुंद रस्त्याचं कारण पुढे करत त्यांची गाडी काही लोकांनी थांबवली. ज्यांनी गाडी थांबवली त्यांनी कांबळे यांच्या गाडीतल्या सगळ्यांना गाडी बाहेर खेचून मारहाण केली आणि त्यांचे दागिने हिसकावले. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. आम्ही रिवर्सला गाडी घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी ते 5-6 जण इकडून आले आणि 5-6 जण पाठीमागून आले. डायरेक्ट आम्हाला हाणमार चालू केला. म्हणले मागते लोक तुम्ही लय माजले, आमच्या गावामध्ये घ्यायचे, घरदार घ्यायचे, तुमची अवकात नाहीये, तुम्ही कचरपट्टी खाली मरत होता तिकडं, आमच्या गावामध्ये कशाला राहता तुम्ही, असं म्हणून साहेब त्यांनी आमच्यावर हाणमार चालू केला. सगळ्यांना लय मारलं. माझ्या बायकोला पण मारलंय बघा. बघा माझ्या बायकोच्या गळ्यावरलं सोनं नाण्याचं ठिसून घेतलं बघा, तोंडावर पोत होती. माझ्या बायकोच्या गळ्यावर 1.5 तोळ्याची चेन होती. माझ्या पण गळ्यामध्ये 1.5-2 तोळ्याची चेन होती. माझ्या पुतण्याच्या पण होती. पण माझ्या पुतण्याच्या पण 1.5-2 तोळ्याची चेन होती. या लोकांनी सगळ्यांनी हाणमार करून हिसकून घेतलं आमच्याकडून आणि सगळ्यांना मारहाण केली. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मोठ्या कारवाईची बातमी आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये मोठी धडक कारवाई करत 9 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्यात. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम इथे दहशतवाद्यांनी छापे टाकण्यात आले आणि यामध्ये या दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे. यावेळी दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंधित 9 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल आणि केरळसह देशातील विविध राज्यात अल कायदाचं मॉड्यूल काम करत असल्याची माहिती NIAला मिळाली होती. तर अल कायदाचा देशात विविध भागात दहशतवादी हल्ला करण्याचा प्लॅन होता.
NIA ने छापेमारी करत पश्चिम बंगालमधून 6 आणि केरळमधून 3 जणांना अटक केली। यावेळी त्यांच्याजवळून मोठ्या प्रमाणात डिजिटल वस्तू, डॉक्युमेंट्स, जिहादी साहित्य, शस्त्र, बंदुका, विविध लेख तसंच घरातच स्फोटकं तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूही ताब्यात घेण्यात आल्या। प्राथमिक तपासात हे दहशतवादी देशात विविध ठिकाणी हल्ले करण्याच्या तयारीत होते। यातील काही जण हे नवी दिल्लीत जाण्याच्याही तयारीत होते अशी माहिती समोर आली आहे। आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।